प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराची या सुथा चरणावरी ठेवून माता साष्टांगी आता दंडवत दुसरी वंदू शारदा जे चतुर्णनाची आत्मजा वाक सिद्धी पाविजे सजा तिच्या चरणोजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण निपाव प्रसन्न होनी श्रोते जन तया माझ नमन दंडवत आता वंदू साधू जन रात्रिंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारण जन तया माझ नमन दंडवत आता वंदू रंग भूमिका कीर्तनी उभे होती जे लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सखळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून या पोल्या बाळा चालवी सखळा पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावार करे संताच्या 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 मस्तक हे पायावरी वर करे संताच्या होया वर करे संताच्या
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचे परम शिष्य 14 टाळकऱ्यापैकी एक असणारे एकमेव निळोबराय यांचा 4 चरणाचा संत पर प्रकरणातील हा अभंग आहे. आणि अभंगामध्ये वर्णन करतात कोण निळोबराय मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही मोडोन या नाना मते देती सिद्धांत सौरसू निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठी काही. निळोबराय आज भगवान बाबा राष्ट्रीय संत भगवान बाबा गडकर यांची 40वी पुण्यतिथी आहे. आणि त्या पुण्यतिथी निमित्त हा निवडलेला अभंग आहे निळोबरायांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरामधला. विठ्ठल विठ्ठल पुंडलिका श्री देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की की जय. जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. भगवान गडाच्या भगवान राया दुनिया पडती तुमच्या पाया. भगवान गडाच्या भगवान राया दुनिया पडती तुमच्या पाया. यावे यावे आशीर्वाद द्याया यावे यावे आशीर्वाद द्याया. भगवान गडाच्या भगवान राया दुनिया पडती तुमच्या पाया. भगवान गडाच्या भगवान राया दुनिया पडती तुमच्या पाया. भगवान भगवान राया दुनिया येती पाया पडाया. तुमच्या दरबारी होते लग्न नाही कोणावरी येत विघ्न. तुमच्याच भजनात आम्ही सारे मग्न यावे यावे आशीर्वाद द्याया. भगवान गडाच्या भगवान राया दुनिया पडती तुमच्या पाया पाया पाया. भगवान गडाच्या भगवान राया 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 दुनिया पडती तुमच्या पाया. भगवान गडाच्या भगवान राया दुनिया पडती तुमच्या पाया. भगवान गडाच्या भगवान राया दुनिया पडती तुमच्या पाया. सद्गुरु भगवान बाबा महाराज की जय. प्रस्तुत आज भगवान बाबा गडकर यांची 40वी पुण्यतिथी व तसंच या सर्व वस्तीवरून प्रत्येकानं आपापल्या ह्यानं जशी इच्छा होईल तसं तन मन धन या हेतूने बाबांची सेवा करण्यासाठी सर्वांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. निमित्त काय आहे तर भगवान बाबा गडकर यांची पुण्यतिथी व तसेच
बाळूमामा मूर्ती प्राण प्रतिष्ठा या दोन संतांचा काय केलाय, संगम केलेला आहे या वस्तीवरील लोकांनी सर्वांनीच. बाळूमामाची प्राण प्रतिष्ठा आणि भगवान बाबांची पुण्यतिथी. कारण तुका म्हणे देव भक्तांचा संगम तेत ओग नाम त्रिवेणीचा. ह्या सर्वांनी संतांची सेवा घडण्यासाठी बाळूमामाची सध्या सेवा आज आणि भगवान बाबांची जर विचार केला तर आज बाबांची पुण्यतिथी नवे नवे 700 ते 800 गावामध्ये चालू आहे. कारण संताचीच असत, बाकी पुण्यतिथी होते कुणाची, संताची. जयंती होते कुणाची, देवाची. आणि आपली काय होतं, श्राद्ध. म्हणून जो निवडलेला अभंग आहे निळोबरायांचा भगवान बाबांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ. कारण मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते. बाबांचा जर विचार केला तर काल पौर्णिमा संध्याकाळी 12 वाजता रुबी हॉस्पिटल मध्ये पुण्यामध्ये बाबाईची प्राणज्योत माव. आणि शेवटी बाबाईचं एकच आपण दृष्टांत सांगू, जास्त सर्वांनी ऐक. बाबांच्या जवळ कोण नाही, फक्त लाला आहेत. आणि बाबा लालांना म्हणतात, लाला ज्ञानेश्वरी वाचा. लाला ज्ञानेश्वरी वाचायला लागले. आणि परंतु असं व्हायला लागलं की अपशब्द काना मात्रा लालांचा जरा थोडा चाल थोडा. पण लाला बी काही कमी नव्हते, पण बाबाईली जशी पाहिजे तशी त्यांच्याकडून शब्द निघा. लाला काय करा, माझ्या छातीवर ज्ञानेश्वरी ठेवा. छातीवर ज्ञानेश्वरी ठेवली आणि बाबा वाचतात. वाचित असताना बाबा कितव्या 8व्या अध्यायापर्यंत गेले. आणि 8व्या अध्यायामध्ये शेवटची बाबाईंनी वाचलेली ओवी शेवटची, झाकलिया घटीचा दिवा नेनो काय झाला केदवा जैशारती जो पांडवा देह ठेवी विठ्ठल विठ्ठल. झाकलिया घटीचा ज्ञानोबराय म्हणतात, नेनो काय झाला केदवा जैशा रीती जो पांडवा देह. साधू महात्मे काय करतात की आपण एका घटाखाली झाकून दिवा ठेवलेला असतो, ज्ञानोबराय म्हणतात. आणि तो दिवा आपल्याला माहित होतो का, नाही. पण साधू महात्म्यांना माहित असत. कारण आपली वेळ झालेली आहे, कार्य झाले. कार्य संपलं की आपण खरंच आपण कुठले आहोत, भगवान परमात्म्याचे अंश आहोत. मग अंश जीव लोक जीवभूत सनातन देवाचे अंश आहे. आणि आपलं कार्य झाल्यानंतर आपण लगेच जातो. आणि साधू माणसं लगेच महागाला विचार काहीच करत नाहीत. आपलं कार्य झालं. पण आपलं, तुम्हाला एक दृष्टांत देतो. साधू माणसं संसारामध्ये गुंतत नाही. आणि आपण काय करतो, संसारामध्ये गुरफळून जातो. एक असा दृष्टांत, 2 फळं घ्या, 2. एक चक्कूचं फळ आणि एक नारळ. चक्कूचं बी चक्कू ताकद लागते का फोडायला, काहीच लागत नाही. फोडलं की लगेच बाजूला बी निघते. बियाला काही चिटकत आहे का, काही चिटकत नाही. काहीच लगेच बाजूला लिप्त राहतात त्या फळापासून बी. आणि कवळं नारळ घ्या तुम्ही, नारळ फोडलं तरी ते निघत आहे का, किती बी तुम्ही कशाने बी काढ, निघत नाही. त्याप्रमाणे आपण काय करतो, आपण त्या नारळाप्रमाणे. आणि साधू महात्मे चक्कू. जो का रंजले गांजले दासी मन जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणवा. जो का रंजले गांजले दासी
गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावान देवते तेची जाणावा. आता साधू ओळखायचं मामानी प्रमाण. साधू ओळखायचा कस? साधूचे लक्षण कोणते आणि आपले लक्षण? साधूला किती जरी त्रास दिला, काही बी केलं तरी साधू डगमगत नाही. संततेची संत असोशी जगाचे आघात त्याला म्हणतात साधू. आणि मग किती जे काही बी असो, आणि तो साधू काय करतो? आपण आपलं देह कष्ट झालं पाहिजे कुणासाठी? जगाच्या कल्याणासाठी. जगाच्या कल्याणासाठी संताच्या देह कष्ट विधी पर उपकारे. देह कष्ट विधी पर उपकारे. दे कष्ट विधी पर उपकारी हो. दे कष्ट विधी पर उपकारी. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. देह कष्ट विधी पर उपकारे. देह कष्ट विधी पर उपकारे. देह कष्ट विधी पर उपकारे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. देह कष्ट विधी पर उपकारी. देह कष्ट विधी पर उपकारी. देह कष्ट विधी पर जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. संत काय करा? स्वतःचा देह जिजवता कुणासाठी? जगासाठी. स्वतःसाठी काहीच नाही. अवतार कार्य संपलं की निघून जातात आणि महाग कार्य जे त्यांनी केलेलं असतं ना ते शिल्लक राहतं. म्हणजे तो कामने एक मरणाची सरे. उत्तम चिउरे कीर्ती मागे हो. उत्तम चिउरे कीर्ती मागे. उत्तम जीवरे कीर्ती मागे. उत्तम जीवरे कीर्ती मागे. काय म्हणतात? तू कामने एक मरणाची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. तेच युक्तीप्रमाणे भगवान बाबांनी काय केलं? इतकं कार्य केलं आणि गेल्यानंतर जी आज पुण्यतिथी होती ते कीर्ती मागे. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. भगवान बाबा बैसले पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. बैसले पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. बैसले पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. माणूस मनोने जन्माला आले भगवान बाबा देवची झाले. माणूस मनोने जन्माला आले भगवान बाबा देवची झाले. पंचाटाकीला पाण्यावरी पंचाटाकीला पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. भगवान बाबा बैसोनी पाण्यावरी वाचली बैसले पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. बैसले पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. बैसोनी पाण्यावरी आणि वाचियली ज्ञानेश्वरी. हे बाबाची कीर्ती आहे. अहो ही कीर्ती नवे नवे अनेक बाबांचे उदाहरण आहेत. बाहूंचे उदाहरण. बाबा इतके समजदार, इतकी शीतलता होते, पण बहु तसे नव्हते. बघा, एक
चलत चलत एक दृष्टांत सांगतो. बाबांची दिंडी आणि भाऊंची दिंडी पंढरपूरला चालली. आता जात असताना भाऊची दिंडी निघली गहिन्यात गडावून आणि बाबांची गिल निघली भगवान गडावून. जात असताना भाऊंची दिंडी थांबली विखे पाटलाच्या कारखान्याच्या दरबारामध्ये. बाळासाहेब विखे पाटील म्हणले, भाऊ काही आता दिंडीतली माणसं भाऊच्या जवळची. भाऊ म्हणले, आपल्याला आता माळ राणा उभी केली दिंडी, आपण काय काय नाही म्हणले, जा आणि मधली साखर आणा, आपण इथंच काहीतरी पंक्ती. गेली माणसं. भाऊनी साखर सांगितली म्हणले, नाही म्हणले, दिली नाही. अच्छा बात ना, कोणी बी उठलं सुटलं येणार साखर मागण हे जमणार नाही म्हणले, देत नाही. आली भाऊ, नाही नाही म्हणले, ठीक आहे. ह्याच्या कारखान्याला आग लागल म्हणले. भाऊचा शब्द निघाला. कोण? सूर्य. सूर्य थोडं पुढे गेले की मधले बॉयलर मधले टूप फुटले आणि आग, भयानक कारखान्याला आग. हे भाऊचा शब्द, वाचा सिद्धी भाऊ. आणि भाऊ तिथून निघले आणि पुढच्या मुक्कामाला भाऊची पुन्हा बाबाईची दिंडी आली आणि वाकडीची आली. दिंडी उभे राहिलेले आहेत आणि त्या टायमाला पाणी कमी असल्यामुळे थोडं थोडं पाणी हे करत. काही मुक्काम, एका मुक्कामानं दिंडी बाबाईची महागण होती आणि भाऊची पुढं होती. दिंडी त्या ठिकाणी भाऊची असताना थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी म्हणले, लोक पाणी कुठे येतं आपल्या दिंडीला? तर म्हणले, आहे जवळच विहीर आहे एक, आणा म्हणले. त्या माणसानं सांगितलं, असे अनेक दिंड्या ह्या ठिकाणी वागतात, पण आमचं माळवं वाळतंय, पाणी भेटणार नाही. ठीक आहे म्हणले. आले माघारी. भाऊ पाणी आपल्याला दिलं नाही. नाही म्हणले, ह्याच्या विहिरीमध्ये आळ्या पडत्या. भाऊची वाचा सिद्धी, ह्याचा आळ्याचा वापर करता नाही, त्या आळ्या झाल्या. आणि काही भाऊ बाबांची दिंडी भाऊन आली. बाबा इथं दिंडी उभं राहील, पाणी कुठे येतं म्हणजे विहिरेजवळ. नाही बाबा, तिथं आळ्या पडलेल्या आहेत, पाण्यामध्ये आळ्या पडल्यात. कशामुळे म्हणजे भाऊचा शाप दिलाय. असं आहे का? बाबा गेले आणि पाणी पोहऱ्यानं काढलं आणि बघितलं. कारण बघितल्या बरोबर त्या आळ्या काय केल्या? नाहीशा झाल्या, शुद्ध झालं पाणी. एका जनार्दनी शुद्ध केले अमृत. हे संताची ताकद आहे. बघा तुम्ही, अमृत बरं अमृत आहे, अमृत खराब होईल का? होईल का? नावच काय आहे? अमृत आहे, अमृत. पण अमृत सध्या खराब झालं. झालं का नाही? अमृतासी रोग स्वर्गी झाला पाही, अमरनाथा तेही गोड नसे. एकनाथ महाराज. मग अमृत जर खराब होत असेल तर बाकी काय होणार आहे? अमृत म्हणजे काय? कधीच खराब न होणार, पण एक दिवस अमृत सध्या खराब होते. दृष्टांत सांगायचं तात्पर्य, तुम्ही म्हणाल काय खरं नाही ते, पण अमृत सध्या खराब होते. तर अमृत खराब झालं. अमरनाथा म्हणजे इंद्राला सध्या अमृत गोड लागलं नाही. अमरनाथा गोड नसे. कुठं होईल अमृत? हे पूर्ण इंद्रामध्ये इंद्र सभा बसली आणि सांगितलं अमृत खराब झाले. 33 कोटी देवता आपण मानतो, ते सर्व अमृतावर आहेत आणि अमृतच खराब झालं, काय करायचं? तितक्यामध्ये नारदाची स्वारी आली. नारायण. नारदाची आली की नारदाचं यथोक्त स्वागत केलं. कुणी? इंद्रदेवाने. बघा संताची ताकद. मी सांगायचं काय सांगतो, संताची ताकद. नारदजी सत्कार, सगळे देवाचे दर्शन संताचे झाले, नारदचे दर्शन झाले आणि इंद्रानं प्रश्न केला. कुणी? नारदजीला. कसं काय चांगलंय का? काय गप्पा रंगल्या इंद्राच्या आणि नारदजीच्या. आणि बोलत बोलत इंद्राकडून प्रश्न सांगितला. देवा नारदजी तुम्ही फिरतात, पण आम्हाला एक संकट आलंय. काय झाले? नारदा ते प्रश्न करी अमरनाथ, कोठे हे अमृत शुद्ध होय. काय झालं? अमृत खराब झालं. खराब झालं. अमृत तर देवांना आहे, लागू झालेला आहे, देवांना दिलेला आहे. मोठे मोठे युद्ध झाले अमृतासाठी, अमृत खराब कसं काय होत आहे? झालं.
काही तुमच्याकडून चूक झाली असेल. हो, नारद म्हणतात काय आम्ही तर काहीच केलेलं नाही. बरं ठीक असो, आता काही झालं ना, आता होऊन गेल्यावर काय झालंच. बरं हे अमृत शुद्ध कुठं होईल? कुणी विचारलं? इंद्रानं विचार कुठं होईल? तर नारदजीने हसले आणि सांगितलं काय? पंढरीची मात सांगे नारद मुनी, संताचे कीर्तनी देवनाचे. एक ठिकाणी तुमचं अमृत शुद्ध होऊ शकतं या भूतलावर. कुठं? पंढरपूर. का तर संताच्या ठिकाणी, त्या ठिकाणी संताच्या कीर्तनामध्ये साक्षात जगाचा बाप भगवान परमात्मा नाचतो. तर मग त्या ठिकाणी म्हणल्यावर मग आता मला कुठं नेमकं जायचं? अमृताचा कुंभ आणला कोणी? इंद्रानं आणला. आणि कुठं? पंढरपूरच्या ठिकाणी देवा पुढे दाखवलं. देव म्हणले मी हे करू शकत नाही. देवा मला म्हणले कुठून लांबून सांगितला तुमचा पत्ता, तुमच्यापाशी अमृत शुद्ध होईल म्हणून. नाही म्हणले मी करू शकत नाही. काय करा? चोकोबाच्या इथं जा. बरं चोकोबाच्या इथं काय आहे म्हणले का? चोकोबा. नारदानं छोट समजलं. कुणाला? चोकोबा राहिला. चोकोबा. चोकोबा अमृत शुद्ध करील. मोठ्या मोठ्याला जमला नाही म्हणले, ते करील. जाऊन तर बघा. इंद्र गेला. मग अशी सांगायचं आपलं काय सांगायचंय? बाबांनी नुसतं त्या पाण्याकडे बघितलं, ते पाणी शुद्ध झालं. आणि हे अमृताचा कुंभ नेला. सांगायचं लक्षात घ्या. अमृताकडे काय झालं म्हणले? हे अमृत खराब झालं. म्हणले मी कसं करू? मला होत असतं. कोण म्हणते? चोखोबा आहे. बघा लिंता नाही म्हणले देवराज आमच्याच्यानं काय होतंय? तुम्ही मोठमोठ्या माणसं तिकडे जायचं नाही, आम्हाला तुमचाच पत्ता सांगितला. निस्त दृष्टी टाकली कुणी? चोखोबरायने. कायकडे? अमृत. एका जनार्दनी शुद्ध होय अमृत. चोकियाच्या घरी शुद्ध होय अमृत. आणि एका जनार्दनी मात काय सांगू. दृष्टी टाकली की अमृत शुद्ध झालं. पण इंद्राला प्रश्न पडला, वा काहीतरी इथं ह्याला चुटकी करता येत. इंद्राचं लक्ष कोणचं? तेच नाताईवर किती बऱ्या चालून आला ते विद्या शिकण्या. भयानक. सांगा काय तुम्ही ही विद्या कोणती वापर? नाही म्हणजे आम्हाला कोणती विद्या येते? कोण चोखवर? नाही म्हणले हे विद्याशिवाय काम होणार नाही. काहीतरी तुम्ही केलं, तुम्हाला काहीतरी जारण मारण साबरी विद्या तुम्हाला येत नाही. मग कोणत्या ताकदीवर शुद्ध केलं हे मला सांगावं लागणार. कोण म्हणताय? नारद. तर चोखोबा राय म्हणतात, हे इंद्रा मी कोणत्याच ह्याच्यावर नाही, फक्त मी काय केलंय? मुखानं देवाचं नाव, हातानं टाळी आणि पायानं पंढरीची वाटाळी वाजवावी, वाट ही चालावी पंढरीची. कोणती ताकद संताकड? फक्त देवाच्या नामाची. नाम तुझे नारायणा अन फोडी पाषाणाला पणा. इतकी ताकद आहे देवाचे की अमृतच काय फिक्क पडतं अमृत. विठ्ठल नाम 3 अक्षरे आणि अमृत पान केले शंकरे. इतकी ताकद नामामध्ये आहे. आणि हेच कुणी केलं? शुद्ध पाणी केलं भगवान बाबांनी, ज्यांची आपण पुण्यतिथी आज साजरी करतो. कारण देवाचे संतासाठी इतकं बी आपण कष्ट केलं वाया जाणार नाही. तू का म्हणे देवा आणि त्यांची केली पावे सेवा. काही बी किती बी आपण 4 हातांना 2 हातांना नुसत्या हातांना थोडं जरी संतासाठी कार्य केलं, ते कार्य केल्याला वाया जाणार नाही. कारण संतांनी एकदा हातात धरलं, एवढी ताकद संत आहे. बाबा म्हणजे थोर संत आहे. तुम्ही बोलविल्या वेदू बोले, तुम्ही चालविल्या सुरे चाले, तुम्ही हलविल्या प्राण हले, या जो या जगाते चालित. कारण देवाची पेक्षा ताकद कुणाकडे आहे? संताक ताकद. म्हणूनच लोक म्हणतात की काय, देवपूजा करताना एखादे जर आपल्या दारामध्ये संत आले तर काय करावं लागल?
देव सारावे परते, संत पूजावे अर्थे. बरोबर आहे ना? संताची पूजा करा पण देवाला बाजूला असा. पण आपण तसं करतो का? थांबा म्हणले आमची पूजाच. देवाला तर हे जमत नाही. देवानं पत्ता सांगून टाकला, मी कुठे नेमका. कुठे सांगितला पत्ता? हरिपाठामध्ये सांगितला मी, सूर्यप्रकाश सहस्र. हरिपाठ वाचलाय ना? सूर्यप्रकाशक सहस्र. सूर्याच्या 1000 किरणामध्ये मी आहे. पण लक्षात ठेवा, पण म्हणलं तिथं. पण एखाद्या वेळेस सूर्याला ग्रहण लागतंय का? सूर्याला ग्रहण लागलं, किरण कुठे आहेत? बंद पडतात, बंद. मग बघा ज्ञानोबराय सांगते, तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भावनुबिंबी न दिसे, वरी योगियाची मानसी उमरडो निजाये. बरोबर महाराज? एक वेळ देवाचा पत्ता वैकुंठ आहे. बरोबर आहे ना? वैकुंठ. पण म्हणले पण वैकुंठामध्ये सध्या एक दिवस मी भेटणार नाही. सूर्याच्या 1000 किरणामध्ये मी आहे, तिथं बी भानुबिंबी ही न दिसे. बघा एक वेळेस भानुबिंब माझा सूर्याच्या किरणात सध्या दिसणार नाही. बरं म्हणले योगी आहेत ऋषी मुनी, ह्यांच्यापाशी अखंड नाम चिंतन, तिथं मी आहे. बरोबर आहे ना? पण लावला तिथं सध्या म्हणले एखाद्याला जर काही इच्छा वासना निर्माण झाली तर योगी उमरडोनी जाय. त्याला सध्या 60,000 वर्षाची तपश्चर्या कुणाची होती? विश्वामित्राच्या. त्याला सध्या भेटला का? तिथं सध्या उडी मारून गेला. मग पत्ताच सांगून टाकला की ज्ञानेश्वरी मध्ये. नंबर सुद्धा देवानं सांगितला, मोबाईल नंबरच घ्या म्हणले माझा. परितयापासी पांडवा, मी हरपला गिवसावा, जेत नाम घोष बरवा करीती माझे विठ्ठल विठ्ठल. सांगितलं का पत्ता? परितयापासी पांडवा, मी हरपला गिवसावा, जेत नाम घोष बरवा करीती माझे. कुठं? ह्या ठिकाणी जिथं नाम घोष देवाचा चालू आहे त्या ठिकाणीच मी आहे. संताच्या कीर्तन सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. येणे सदा चित्त समाधान, येणे सदा चित्त समाधान, सर्व सुख द्यालो सर्व अलंकार, सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. येणे सदा चित्त समाधान, येणे सदा चित्त समाधान, सर्व सुख द्यालो सर्व अलंकार, सर्व सुख झालो सर्व अलंकार. कुठं देव आहे? सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. ज्या ठिकाणी नाम चिंतन आहे त्या ठिकाणी देव आहेच. काही संशय मनामध्ये घ्यायची गरज नाही, कारण देवाचा पत्ताच आहे. आणि हेच संतांनी सांगितलं, सहज बोलणे करोनी सायास शिकविती. काय करा बाबानो? बाबांनी अवतार कायसाठी घेतला? काही धन दौलत देण्यासाठी घेतला का? हा नाही, फक्त लोकांना दिलं की बाबा सहज बोलून गेले नाम चिंतन करा. बाबाचा संदेश एक, लेकर शिकवा, व्यक्करिक आणि लेकर शिकवा, हे एक संदेश बाबांचा. आणि पुन्हा दुसरा नाम चिंतनाचा संदेश. आता इथं कसारी बोडक नावाचं गाव आहे, आणि बाबाईचं हनुमानजीच्या जयंती दिवशी
त्या रोकडोबा नावाचा देव होता तिथं. रोकडोबा आता आहे का नाही काय माहित नाही. तर तिथं रोकडोबाची हनुमान जयंतीच्या दिवशी यात्रा राहायची. करोनी साई असं शिकविती ह्या युक्तीप्रमाणे बघा. तर बाबाईली कळालं बाबा हनुमान जयंतीच्या दिवशी त्या ठिकाणी कोंबडे बकरे दावणची दावण लागते म्हणे. कुठं? कसारी बोडक्या नावाच्या गावात. ठीक. उद्या हनुमान जयंती म्हणताच आदल्या दिवशी बाबा कसारी बोडक्या. आता काय करायचं? गावात चर्चा बसली. बाबा आले म्हणजे बाबा दर्शन आहे. पण म्हणले आता उद्या जत्रा आहे काय करायचं? उद्या जत्रा आहे. मग कोंबडे बकरे रोकडोबाला कापायचे. आपण बाबाईक जाऊ. पण बाबाईक जायचं बी हिंमत नाही. आता बंद तरी यात्रा करा. आपला नियम आहे परंपरा. बरं नियम बंद करायचो का? होय. ज्ञानेश्वरी ती सांगितलं वडील जय जय करीती तया नाम धर्म ठेवीती. बरोबर. बरं नियम बी बंद करता येत नाही. काय प्रश्न पडला गाव. बाबा पहाटेच उठले 4 वाजता ब्रह्म मुहूर्तावर आंघोळ केली आणि स्वतःच्या गळ्यातली माळ रोकडोबाला घातली. बुक्का लावून बसले ध्यानास्त. बाबा आधी लोक सकाळच्या बाबा उद्या आता यात्रा आहे कसं करायचं का? आता बघा म्हणले हे का आता मी तर आलोय पण मला असं एक स्वप्न पडलंय की रोकडोबा माळकरी झाला. करोनी साई असं शिकविती हे युक्ती बघा. काय स्वप्न पड बघा बरे म्हणले. गेले बघायला लोक तर खरंच माळकरी रोकडोबा. आता बघा तुमची इच्छा आता काय करायचं तू. मग माळकरी माणसाला कोंबडे बकरे जमतोय नाही. मग मला आता काय करायचं आपण? म्हणले पुरणपोळीचा दौंडी. सकाळचा दिवस उगायच्या आत दौंडी पिठा म्हणले आणि पुरणपोळीचा निवड. झड मूड पापी खळदुजन वार करी केले माळा घालून. हे बाबा लगेच तिथं त्या टायमाला जी कोंबडे बकरे चलायचे आणि तेच तिथली प्रथा बंद केली. आणि त्या दिवशी हनुमानजीच्या दिवस उगवायच्या टायमाला रोकडोबाच्या ठिकाणीच हनुमानजीची स्थापना केली. आता सध्या कसा त्या रोकडोबा तिथं देव कुठं असेल पण इथं म्हणले हनुमानजी आता बाबा आहे का नाही. बरेच लोकांनी बघितलेलं असेल. कुणी इथले असेल तिथलं कुणाचं महिला मंडळीचं माहेर असेल काही असेल अनेक. पण कुठं जाऊन मी बघितलंय तिथं. मग असं लोकांना सांगते बाबाईच्या हाताने घडलेले कार्य. म्हणून सहज बोलणे हाची उपदेश करोनी सायास शिकविती.